अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। स्वामी तू माझा आधार या आपल्या चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते। तर आज मी तुम्हाला स्वामींची प्रभावी सेवा, इच्छापूर्ती सेवा, जर तुम्ही ती सेवा केली तर स्वामी तुमच्या इच्छा मनोकामना नक्कीच पूर्ण करतील। तर ती सेवा कोणती आहे याचविषयी माहिती सांगणार आहे। तर बघा, आपल्या स्वामींची सेवा अनेक स्वामी भक्त करतात। जे भक्त स्वामींची सेवा अगदी मनापासून पूर्ण विश्वासाने पूर्ण श्रद्धेने करतात, स्वामी त्यांच्या इच्छा मनोकामना नक्कीच पूर्ण करत असतात आणि त्यांच्या पाठीशी उभे राहतात। स्वामी सांगतात, प्रयत्न करत राहा, घाबरू नका, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। हे स्वामींचे वचन आहे आणि स्वामी त्यांच्या सर्वच भक्तांच्या पाठीशी उभे राहून त्यांचे आयुष्य सुरक्षित करतात, आनंदित बनवतात। बघा, जेव्हा आपण संकटात असतो, दुःखात असतो, कष्टात असतो, आजारपणात असतो, तेव्हा आपण जर स्वामींना मनापासून हाक मारली तर तेव्हा स्वामी आपल्या हाकेलाही नक्कीच धावून येत असतात आणि आपल्याला त्या दुःखातून, कष्टातून, संकटातून, आजारपणातून बाहेरही काढत असतात। स्वामी आपले रक्षण करत असतात। तर स्वामींची योग्य आणि अचूक नियम पाळून जर आपण स्वामींची सेवा केली तर त्याचं फळ आपल्याला खूप मोठं मिळतं। तर ही स्वामी सेवा आहे। तुमच्या मनात एखादी इच्छा असेल, जर तुम्हाला बिझनेस करायचा असेल, व्यवसाय करायचा असेल, किंवा संतती नसेल, किंवा तुम्हाला चांगली नोकरी हवी असेल, किंवा घर हवं असेल, तुमच्या मनात कोणतीही इच्छा असेल, ती इच्छा या सेवेने नक्कीच पूर्ण होते। ही सेवा तुम्ही अगदी मनापासून विश्वासाने पूर्ण श्रद्धेने केली तर स्वामी तुमची इच्छा नक्कीच पूर्ण करतील। बघा, ही सेवा आपल्याला स्वामींच्या केंद्रातून, मठातून दिली जाते। बघा, जेव्हा आपल्याला स्वामींच्या केंद्रातून, मठातून स्वामींची सेवा दिली जाते, आपण जर ती सेवा अगदी मनापासून पूर्ण विश्वासाने पूर्ण श्रद्धेने केली, त्या दिवसापर्यंत केली, म्हणजे 21 दिवस, 11 दिवस, 1 महिना, 3 महिने, जशी असते तशी केली, जशी आपल्याला सांगितलेली आहे, आपण ती सेवा त्याचप्रमाणे पूर्ण विश्वासाने पूर्ण श्रद्धेने केली तर आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतात आणि आपण ज्या कार्यासाठी स्वामींची सेवा केली ते कार्यसुद्धा पूर्ण होतात। तर ही सेवा इच्छापूर्ती सेवा आहे। ही सेवासुद्धा स्वामींच्या मठातून, केंद्रातून दिली जाते। जर तुमची कोणतीही इच्छा असेल तर ही सेवा तुम्ही नक्की करा, तुमच्या इच्छा नक्कीच पूर्ण होतात। तर ही सेवा कोणीही करू शकता, स्त्री पुरुष, मुलं मुली कोणीही करू शकता। ही सेवा तुम्हाला दिवसभरातून जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल, सकाळी किंवा संध्याकाळी, तुमच्या वेळेनुसार तुम्हाला ही सेवा करायची आहे। बघा, कोणतीही सेवा करण्यासाठी सर्वात चांगली वेळ आहे ती ब्रह्ममुहूर्ताची। ब्रह्ममुहूर्ताच्या वेळी या ब्रह्मांडातील सर्व दैवी शक्ती या जागृत असतात। यावेळी जर आपण सेवा केली तर ती सेवा त्यांच्यापर्यंत खूप लवकर पोहोचते आणि त्यांचं फळही आपल्याला खूप लवकर मिळते। बघा, ब्रह्ममुहूर्ताची वेळ 3 ते 5:30 या वेळेत जर तुम्हाला ही सेवा करणे शक्य असेल तर तुम्ही ही सेवा या वेळेत नक्की करा। जर तुम्हाला या वेळेत ही सेवा करणे शक्य नसेल तर तुम्ही दिवसभरातून केव्हाही ही सेवा करू शकता, सकाळी किंवा संध्याकाळी, तुम्हाला जसा वेळ मिळेल त्या वेळेनुसार ही सेवा तुम्ही नक्की करा। तर ही सेवा तुम्हाला कोणत्याही गुरुवारपासून सुरुवात करायची आहे। जर तुम्ही ही सेवा सकाळी करत असाल तर तुम्ही अंघोळ करून असताच, परंतु जर तुम्ही संध्याकाळी ही सेवा करत असाल तर सुरुवातीला आपले स्वच्छ हातपाय, तोंड धुवून घ्या आणि आपल्या स्वामींसमोर बसा, आपल्या देवघरासमोर बसा। बसण्यासाठी आसन घ्या, अगरबत्ती लावा, 1 ग्लास भरून पाणी ठेवा आणि स्वामींना आणि आपले कुलदैवत यांना मनापासून नमस्कार करा। तर ही सेवा सुरू करण्याआधी तुम्हाला संकल्प सोडायचा आहे। बघा, संकल्प हा खूप सोप्या आणि साध्या पद्धतीने सोडायचा आहे। एक तामण घ्या, त्या तामणावरती आपला उजवा हात धरायचा आहे आणि त्यामध्ये थोडं पाणी टाका, अक्षता टाका
आणि एक फूल टाका आणि आपला डावा हात त्या उजव्या हाताखाली घ्या आणि त्यानंतर तुमचं नाव सांगा, गोत्र, वार, दिनांक यांचा उल्लेख करून तुम्हाला तुमची जी इच्छा आहे ती सांगायची आहे. म्हणजेच मी या इच्छेसाठी, म्हणजे तुमची इच्छा सांगा, मी या इच्छेसाठी स्वामी तुमची सेवा करत आहे, तर माझी इच्छा स्वामी लवकरात लवकर पूर्ण करा. जी तुमची इच्छा आहे ती इच्छा सांगा आणि नंतर ते पाणी हळूहळू त्या ताम्हणात सोडायचं आहे. नंतर ते पाणी तुम्ही तुळशीमध्ये टाकू शकता. बघा, संकल्प हा तुम्हाला पहिल्याच दिवशी सोडायचा आहे. संकल्प रोज रोज तुम्हाला सोडायचा नाही. कोणत्याही गुरुवारपासून तुम्हाला या सेवेला सुरुवात करायची आहे. तर संकल्प हा पहिल्याच दिवशी सोडायचा आहे. रोज तुम्हाला फक्त सेवा करायची आहे आणि ही सेवा तुम्हाला 3 महिने करायची आहे. तुमच्या इच्छा नक्कीच पूर्ण होतात. बघा, ही सेवा करताना स्वामींसमोर पाणी ठेवा, अगरबत्ती लावा, स्वामींना मनापासून नमस्कार करा आणि त्यानंतर तुम्हाला ही सेवा करायची आहे. बघा, ही सेवा करताना तुम्हाला ही सेवा अगदी मनापासून पूर्ण विश्वासाने, पूर्ण श्रद्धेने करायची आहे. साक्षात स्वामी आपल्या समोर आहेत आणि आपण आहोत, इतर कोणीही नाही, अशी भावना मनात ठेवून तुम्हाला ही सेवा मनापासून करायची आहे. तर या सेवेमध्ये तुम्हाला श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथातील रोज तुम्हाला 3 अध्याय वाचायचे आहेत. म्हणजेच या ग्रंथामध्ये संपूर्ण 21 अध्याय आहेत. जर तुम्ही रोज 3 अध्याय वाचले तर 21 अध्याय म्हणजे 7 त्रिक 21. 21 अध्याय तुमचे 7 दिवसामध्ये पूर्ण वाचन होते. म्हणजेच हा संपूर्ण ग्रंथ वाचन होतो. म्हणजे तुमचं एक पारायण पूर्ण होते. 7 दिवसात 21 अध्याय वाचन होतात. पुन्हा 8व्या दिवसापासून नवीन 3 अध्याय वाचावेत. बघा, अशी तुम्हाला या पद्धतीने तुम्हाला 3 महिन्यापर्यंत वाचन करायचे आहे. त्यानंतर तुमच्याकडे जर स्वामींचं नित्यसेवा हे पुस्तक असेल तर त्या पुस्तकामध्ये गीतेचा 15वा अध्याय दिलेला आहे. तो अध्याय तुम्हाला 1 वेळा वाचायचा आहे. श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथातील 3 अध्याय वाचून झाल्यानंतर तुम्हाला गीतेचा 15वा अध्याय 1 वेळा वाचायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला स्वामींचा तारक मंत्र कमीत कमी 1 वेळा म्हणायचा आहे. जर तुम्हाला 11 वेळा म्हणणे शक्य होत असेल तर तुम्ही तारक मंत्र 11 वेळा नक्की म्हणा. तारक मंत्र म्हणल्यानंतर तुम्हाला श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप 11 माळी जप तुम्हाला करायचा आहे. जर तुम्हाला 11 माळी जप करणे शक्य नसेल तर तुम्ही कमीत कमी 1 माळ रोज न चुकता करायची आहे. आणि या सर्व सेवा झाल्यानंतर जी आपण अगरबत्ती स्वामींसमोर लावली आहे, पाणी ठेवलं आहे, ते पाणी, सर्व पाणी पिऊन घ्यायचं आहे. पाणी शिल्लक ठेवायचं नाही, सर्व पाणी पिऊन घ्यायचं आहे. आणि जी अगरबत्ती लावली आहे त्याचा खाली पडलेला अंगारा, तो अंगारा घ्यायचा आहे आणि त्याचा टिका आपल्या कपाळी लावायचा आहे. आणि आपल्या घरातील सर्व व्यक्तींना त्या अंगाऱ्याचा टिका लावायचा आहे. बघा, आपण जेव्हा अगरबत्ती लावून पाणी ठेवून जेव्हा आपण सेवा करत असतो, जेव्हा ग्रंथ वाचन करतो, मंत्र जप करतो, कोणती सेवा करतो, तेव्हा त्या ग्रंथाची ऊर्जा, शक्ती, त्या मंत्राची शक्ती आपल्या त्या पाण्यामध्ये आणि अंगाऱ्यावर उतरते. आणि जेव्हा आपण ते पाणी पितो तेव्हा त्या पाण्यामुळे आपल्याला अनेक फायदे होतात. जसं की आपल्यामध्ये एखादा आजार असेल, ते आजारसुद्धा दूर होतो आणि आपल्या मनामध्ये जे काही वाईट विचार येत असतील ते वाईट विचार येत नाहीत. आणि जो आपण अंगारा लावत असतो आपल्या कपाळी, तेव्हा एक असं प्रचंड स्वामीबळ आपल्या पाठीशी निर्माण होत असते. म्हणून आपण सेवा करताना पाणी, अगरबत्ती लावून सेवा केली पाहिजे. तर ही सेवा तुम्हाला 3 महिने करायची आहे. ही सेवा तुम्हाला पूर्ण विश्वासाने, पूर्ण श्रद्धेने, अगदी मनापासून करायची आहे. ही सेवा तुम्ही नक्की करा, तुमच्या इच्छा नक्कीच पूर्ण होतात. बघा, ही सेवा खूप प्रभावशाली आहे आणि अनुभवसिद्ध आहे. तुम्ही ही सेवा नक्की करून बघा, तुम्हाला याचे अनुभव खूप चांगले येतील. जेव्हा तुम्ही या सेवेला सुरुवात कराल तेव्हा तुम्हाला याचे सकारात्मक प्रभाव नक्कीच दिसून येतील. तुम्हाला याचे अनुभव खूप चांगले येतील.
तर आपल्या या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि स्वामी तू माझा आधार या आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि भेटूया अशाच एका नवीन विषयावर पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.